नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती 2025 या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामध्ये जाहिरात किती पदासाठी आहे बघा, 58,242 पदासाठी जाहिरात आहे। पात्रता 10वी पास असणार आहे आणि परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, निवड पद्धत आणि किती पगार असेल हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे अजिबात व्हिडिओ मध्ये सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा। कारण म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे केंद्र सरकारचा कर्मचारी बनण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला मिळू शकेल आणि ह्या पेपरसुद्धा मराठी भाषेमध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेमध्ये होणार आहे। तर तुम्ही बुल्स अकॅडमी हे चॅनल आहे, त्या चॅनलला लाईक करून घ्या। तुमच्या ज्या काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा। इतर जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन आले असणार तर। चला आपण पुढे बघूया। जाहिरात कधी येईल, शैक्षणिक व वयाची पात्रता काय आहे, परीक्षा पद्धत, निवड पद्धत, कोणती पदे आहेत आणि वेतन किती हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे 10वी पास या पात्रतेवर एक्झाम होणार आहे। तर ते ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे। तर त्यासाठी आपल्याकडे पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिकांचा संच आहे, ज्यामध्ये मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेत असणारे हे दर्जेदार पुस्तक आहे आणि हे विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे। पुस्तकांची किंमत 500 रुपये आहे, पण डिस्काउंट मिळून म्हणजे 40% तरी तुम्हाला डिस्काउंट मिळेल। आणि हे मराठी भाषेमध्ये असणारे हे एकमेव पुस्तक असेल आपल्या महाराष्ट्रातील। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गणित, बुद्धिमत्ता यांचं स्पष्टीकरण दिलेले आहे। 120 प्रश्नपत्रिका म्हणजे आधी ग्रुप डी रेल्वे भरतीला विचारण्यात आलेल्या 120 प्रश्नपत्रिकांच्या गणित, बुद्धिमत्ता यांचं जर स्पष्टीकरण मिळालं असेल तर आपल्याला त्या प्रश्नांचा सराव व्यवस्थित झालेला असेल आणि कसं 1/3 त्यामध्ये मायनस मार्जिन आहे, त्यामुळे जे प्रश्न येते तेच प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व करून सुद्धा आपण कमी प्रश्न सॉल्व करून सुद्धा आपण म्हणजे रिझल्ट मिळवू शकतो। तर ही पुस्तक महत्त्वपूर्ण आहे, कारण यामध्ये 120 प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजे 120 प्रश्नपत्रिका 100 प्रश्न असणारे 120 प्रश्नपत्रिका म्हणजे किती प्रश्न झाले बघा। तर एवढ्या प्रश्नांचा सराव या पुस्तकातून होणार आहे। यामध्ये ह्या पुस्तकांचे वैशिष्ट्य सांगितले आहे की रेल्वे ग्रुप डीच्या मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठीत असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक आहे। प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्ता या प्रश्नाचे शॉर्ट ट्रिक्सनुसार स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। RRB म्हणजेच रेल्वे ग्रुप डी परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल। परीक्षा मराठीत होणार आहे, म्हणजे पुस्तक सुद्धा मराठीत अभ्यासायला पाहिजे। त्यामुळे म्हणजे कसे केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा वाटा जास्त वाढावा त्यासाठी आणि सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारा क्षेत्र असेल तर तो आहे रेल्वे आणि खूप चांगली संधी आहे। आता कारण असं उच्च शिक्षित लोक पण भरपूर बेरोजगार आहेत, पण रेल्वेमुळे एक चांगली संधी मिळू शकते। तर तुम्ही बघून घ्या, जागा वाढ झालेल्या आहेत। आधी त्या जागा 32,438 इतके काहीतरी येणार होत्या बघा, हे इथं लिहिलेलं आहे 32,438, पण नंतर मग त्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत। तर त्या जागा नंतर 58,242 इतकं करण्यात आलेलं आहे। हा रेल्वे बोर्ड डायरेक्टरचं हे म्हणजे तिथले नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे। महत्त्वाच्या तारखा बघा त्यामध्ये कोणत्या देण्यात आलेल्या आहे। तर इथं दिलेलं आहे RRB ग्रुप डी रिक्रूटमेंट 2025 रेल्वे भरती बोर्डाने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केलेली आहे। रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग 4 मध्ये विविध संवर्गातील 32,438 पदे भरली जाणार आहेत असं होतं, पण नंतर ते जागा आत्ता वाढवण्यात आलेल्या आहेत।
तर अर्ज करण्यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात येणार आहेत आणि 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. म्हणजेच 23 जानेवारीच्या आतमध्ये आपली म्हणजे रेल्वे भरतीची जाहिरात येऊन जाईल. तर बघा यामध्ये लिहिले आहे की उमेदवाराने अपूर्ण कागदपत्राच्या पूर्णतेसाठी आतापासून तयारीला लागणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे व्यवस्थित डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही ते तयार करून ठेवा, म्हणजे जाहिरात आल्यावर लगेच तुम्हाला ते फॉर्म भरता येईल. पात्रता आणि परीक्षा फी किती असणार आहे बघा. नेमकी पात्रता काय आहे, तर रेल्वे विभागात वर्ग 4 मध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. 10वी किंवा NCVT मधून NSC प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणजे काही काही विद्यार्थी 10वी न करता म्हणजे व्होकेशनल ट्रेडमधून शिकत असतात, त्यांना पण आहे. किंवा 10वी झाल्याच्या नंतर जे 11वी 12वी NCVC वगैरे करतात, त्यामध्ये इलेक्ट्रिशियन आहे किंवा ऑटोमोबाईल वगैरे असे वेगवेगळे व्होकेशनल अभ्यासक्रम असतात, त्यामध्ये ॲडमिशन घेतला जातो. तर त्या उमेदवारांना सुद्धा या पदासाठी पात्र म्हणजे ठेवलेलं आहे. 1 जुलै 2025 पर्यंत उमेदवाराचं वय हे 18 ते 36 वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 36 वर्ष हे ओपन प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर मग जे आपलं OBC ST NT हे सगळ्यांना म्हणजे त्यामध्ये काय आपल्याला म्हणजे वयामध्ये काही सूट देण्यात आलेली आहे. तसं कोरोना काळामुळे 3 वर्ष एक्झामला जास्तीचं वाढवून देण्यात आलेले आहे. म्हणजे 36, 37, 38, 39 म्हणजे 39 वर्षापर्यंत च्या उमेदवारांना या एक्झामसाठी फॉर्म भरता येणार आहे. परीक्षेची फी किती असणार आहे बघा. ग्रुप डी मध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसाधारण आणि OBC उमेदवारांना 500 रुपये आणि SC ST EBC महिला ट्रान्सजेंडर यांच्यासाठी 250 रुपये भरावे लागणार आहेत. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं, कारण एक्झाम फी महत्त्वाची असते. सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरी आणि OBC उमेदवारांना 500 रुपये आणि SC ST EBC महिला ट्रान्सजेंडर यांच्यासाठी किती 250 रुपये फी राहणार आहे. यामध्ये दिलेलं आहे 10वी किंवा ITI चालणार आहेत. ITI केलेले उमेदवार सुद्धा एक्झामला फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा यामध्ये दिलेली आहे 1 जुलै 2025 पर्यंतची वयोमर्यादा मोडण्यात येणार आहे. ओपनसाठी 18 ते 36, OBC 18 ते 39 आणि SC ST साठी 18 ते 41 पर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. परीक्षा पद्धती कशी होणार आहे, तर CBT म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे आपण जे TCS IBPS द्वारे एक्झाम होतात तशासारखंच कॅम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. त्यानंतर जे थेअरी आहे त्या आपलं पेपर आहे, पेपरच्या मार्कनुसार मॅरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यातूनच निवड होणार आहे. त्यानंतर फिजिकल इलेबिलिटी टेस्ट आहे, तर ते फक्त पात्रता म्हणून आहे. त्यामध्ये मार्क काउंट केले जाणार नाही. निवड खऱ्या अर्थाने यामधूनच होणार आहे, जे तुमची लेखी परीक्षा होणार. त्यामुळे लेखी परीक्षेत जास्तीत जास्त मार्क घेणे महत्त्वाचे आहे. आणि तिसरा टप्पा राहील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आहे मेडिकल टेस्ट केल्या जाते. तसं प्रत्येकच गव्हर्मेंट जॉबच्या याच्यासाठी प्रत्येकच डिपार्टमेंटला मेडिकल टेस्ट सर्वात शेवटी करायला सांगतात. तर हे महत्त्वाचं आहे. परीक्षा पद्धती कशी आहे, सर्वात आधी लेखी परीक्षा होणार, नंतर फिजिकल होणार. तर फिजिकल फक्त पात्रता म्हणून आहे, त्यामध्ये काय म्हणतात, त्यामध्ये काही त्यातले मार्क काउंट केले जाणार नाही. नंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर मेडिकल टेस्ट. तर सर्वात महत्त्वाचं आहे फोकस आपलं पेपर जास्त महत्त्वाचं आहे. तर आता परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम आता आपण बघूया. आपण परीक्षा पद्धती बघितली, आता आपण अभ्यासक्रम बघूया. तर बघा, भरती परीक्षेसाठी कॅम्प्युटर आधारित टेस्ट होईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी, मग कागदपत्र तपासणी. तर परीक्षेमध्ये कसे प्रश्न असणार आहेत ते सांगते. सामान्य ज्ञान म्हणजे सायन्सवर 25 प्रश्न असणार आहेत, गणितावर 25 प्रश्न असणार आहेत आणि सामान्य ज्ञान म्हणजे GK GS वर 30 प्रश्न असणार आहेत आणि सामान्य जागरूकतावर 20 प्रश्न असणार आहे.
आणि याशिवाय चुकीच्या उत्तरासाठी 1/3 अशा पद्धतीनुसार मार्क कापले जातील. बरोबर उत्तरासाठी एका प्रश्नाला 1 मार्क असेल. म्हणजे एक प्रश्न एका मार्कासाठीच असणार आहेत आणि 1/3 इतकी म्हणजे मायनस मार्जिन यामध्ये आहे. तर त्यामुळे आपला अभ्यासक्रम व्यवस्थित लक्षात घ्यायचा, पाठच करून ठेवायचा. सायन्स 25 प्रश्न असणार आहे, गणित 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 30 प्रश्न आहे आणि सामान्य जागरूकता 20 प्रश्न. तर जे विजयपथ पब्लिकेशनचे 120 प्रश्नपत्रिका असलेली जी आता म्हणजे पुस्तक आहे, तर ते मराठी भाषेमध्ये पण आहे आणि किती 120 प्रश्नपत्रिकांचा त्या पुस्तकामध्ये समावेश आहे. तर ते पुस्तक घेतलं तर तुम्हाला समजून जाईल की कोणते प्रश्न आले, कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची वगैरे. तर बऱ्यापैकी त्यातून अभ्यास होऊन जाईल. त्यामध्ये सामान्य जागरूकता 20 प्रश्न, म्हणजे सायन्स 25 प्रश्न, गणितांचे 25 प्रश्न आणि सामान्य जागरूकता आधारित प्रश्न 30 प्रश्न, हे सगळे त्या पुस्तकातून सगळं कव्हर केलेलं आहे. तर बघा आपण ते जे बघितलं की शारीरिक क्षमता चाचणी, तर त्यामध्ये काय असणार आहे, तर महिला म्हणजे पुरुषांसाठी 100 मीटर रनिंग आहे. तर किती, तर 4 मिनिट 15 सेकंदा. वजन कमी न करता 2 मिनिटात 35 किलो वजन 100 मीटरपर्यंत उचलणे आणि वाहून नेणे, हे सुद्धा आहे. त्यानंतर आहे फिमेलसाठी वजन कमी न करता 2 मिनिटात 20 किलो वजन 100 मीटरपर्यंत उचलणे आणि वाहून नेणे या पद्धतीने राहणार आहे. तर लक्षात ठेवायचं, तेवढं फिजिकल तर ते प्रॅक्टिसनं होऊन जाते, तेवढं काही नाही. आणि पगार किती असतो, तर 40,000 प्लस त्यामध्ये त्या पदासाठी पगार असतो. त्यानंतर बघा, रेल्वे भरतीच्या नोट्स आणि लिंकसाठी टेलिग्राम जे बुल्सआय अकॅडमी चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण नंतर आपण आपलं हे रेल्वे भरतीसाठी आपण आपल्या म्हणजे बुल्सआय अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला आपण सिरीजसुद्धा नंतर सुरू करणार आहोत, ज्यामध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव आपण स्टेप बाय स्टेप करूया. आणि काही महत्त्वपूर्ण नोट्स असतील ते सुद्धा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ करू आणि टेलिग्रामला सुद्धा काही नोट्स आपण पाठवूया. तर हे पुस्तक आहे, जर तुम्ही आतापासूनच जर अभ्यासाला लागलं तर बरं होईल, कारण अंदाजे मे किंवा जूनच्या दरम्यान तरी ते एक्झाम होऊ शकते. विजयपथ पब्लिकेशनची ही पुस्तक आहे. रेल्वे भरती बोर्ड 120 प्रश्नपत्रिका संच आणि गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित. आता आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, तर रेल्वे भरती जे 10वी पास या पात्रतेवर जे ग्रुप डीची एक्झाम होणार आहे, त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली आहे. आता 8-15 दिवसात तरी जाहिरात येऊनच जाईल. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण उपयोग होईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.